मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं ठाण्यात मनसेकडून लाडू वाटप, सर्वांनी मराठीमध्ये बोलावं, मनसेकडून आवाहन। सोलापुरातून जाणाऱ्या 7 एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये काही महत्त्वाचे बदल। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विस्तारीकरणामुळे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल। बायकाळ्यातील रेल्वे प्रिंटिंग प्रेस कामगारांचं उद्या सहपरिवार उपोषण। अन्यायकारक बदली करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ उपोषण। कोणतेही ऑप्शन फॉर्म न देता सरसगट माटुंगा वर्कशॉपमध्ये बदली केल्याचा निषेध। 10 वर्षांनंतर पंढरपूर तालुक्याची झाली आमसभा। पाणी प्रश्न आणि जड वाहतूक प्रश्नावर आमसभेत गोंधळ। उपस्थित आमदारांनी अधिकाऱ्यांना नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या केल्या सूचना। पश्चिम रेल्वेवर फुकट्या प्रवाशांचं प्रमाण वाढलं। वातानुकूलित सामान्य लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची धरपकड सुरू। विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 1,72,00,000 रुपयांचा दंड वसूल। वर्ध्यात सट्टापट्टीचा जुगार खेळांवर कारवाई तर सेवाग्राम पोलिसांची मोठी कारवाई। पोलिसांनी 2 जणांना या प्रकरणी घेतलं ताब्यात। कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडमध्ये। घरफाळा थकीत असलेल्या 5,000 जणांना नोटिसा पाठवल्या। थकीत रक्कम न भरल्यास मालमत्तेवर जप्तीची कारवाई। पुणे महानगरपालिकेचं अंदाजपत्रक 4 मार्चला महापालिका आयुक्त स्थायी समितीसमोर मांडणार। याच दिवशी महापालिकेची मुख्य सभा घेऊन त्याला मंजुरी देखील मिळण्याची शक्यता। तब्बल 6 दिवसांनंतर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू। कोल्हापूर विभागातून बेळगावकडे जाण्यासाठी बस रवाना। कर्नाटकची एसटी सेवा कोल्हापुरातून पूर्वरत। हिंगोलीच्या अळेगाव सोळंके गावात पाणी टंचाई। पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर केलं शोले स्टाईल आंदोलन। अलिबाग बस स्थानकासमोर अपघात। 2 एसटी बसेसमध्ये चिरडून दुचाकीस्वार जागीच ठार। अपघातानंतर मृताच्या नातेवाईकांचा मात्र राडा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।